बोला म्हणलं कंदिराबाजी, काय होतं बा इकडे कुकडे दौरा आज? काही नाही म्हणलं, काय खत नेतं म्हणते तू गद्यानं? हो, कसं आपल्याला खत न्यायचं होतं म्हणलं. हो, आपल्या घरचं खत आहे. हो, तर म्हणलं कसं 4-5 टाल्या आहेत, आता नेऊन टाकायचं होतं गड्या. असं असं हो का? बरं बरं. कोणाच्या वावरात कोणाच्या म्हणलं? तुमची तर कोणतं वावर आहे बा? तुमची तर कोणतं वावर आहे म्हणलं? आता वावर नाही तर काय, आता अरे शाळेचं वावर 4 एकर वावर नाही का ते? मग त्यानं करेल आपण. मग ते वावर आता आपल्याच ताब्यात आहे की नाही आतापर्यंत? मग आता 3 वर्ष झाली आपणच करून राहिलो ना. हो, तर म्हणलं कसं आहे, जरासं खत गीत टाकलं की कसं पीक चांगलं येते, म्हणून म्हणलं यंदा आपली इथं 4-5 टाल्या खत आहे. हा, द्या म्हणलं टाकून मग. हा, नेशीन तर पाय मग गजान तू या. असं असं हो, ते आपलं शाळेचं वावर सांगा. आता ते काय तुमचं घरचं वावर आहे का ते? हा, त्याची हराशी होईन ना आता, ते झालं ना त्याचा, आता पिरियड संपला वाटते ना. हो ना, वावर तरी कामं झालं आपलं. आता गहूही काढला ना, हरभरा आधीच काढलेला आहे. सगळं वावर 4 एकर आपलं ओके करून आहे. फक्त आता नांगरटी करणे आहे आणि डबल आपलं सोयाबीन म्हणा, कोणतं जे काय पीक पेरायचं त्या हिशोबाने आपल्याला तयारी करायची आहे. म्हणून म्हणलं कसं आता खतगीत टाकून घ्या, जाय तिकडे. हो ना, पण आता त्याची डबल हराशी बोलतेच ना लोक. मग आता तुमचं जर खत टाकलं झालं आणि वावर जर हराशीत दुसऱ्याला गेलं, तर मग तुमचं गेले ना फुकट खताचे पैसे. अरे कोणीच नाही घेत ना, कोण घेते मरायला आता ते. हो, झालं आता ते माझ इकडे राहणार आहे काही बी. मग काय तर कोण आहे कॉम्पिटिशन मध्ये? कोणीच नाही ना. कोण घेते सांग ना, तू सांग ना. नाही तसं तर काही कोणी नाही म्हणा, फक्त झुमऱ्या मागच्या वेळेस करत जा बा. 2-3 वर्ष झालं ते करते म्हणा म्हणा झटपट झटपट. पण ते मग कसं तुमच्या पुढे नागॅस टाकते सगळेजण. टाकलंच आहे ना, आपल्या एवढं बोलते का कोणी पैसे? मग आपण किती रुपये दिले पहिल्या वेळेस त्याला? का शिवल्यानं 1 लाख रुपयात घातलं होतं मला ते. मग नंतर बी आता हे 30-35-40 हजार रुपयात पडलं. मग काय तर लय महागात पडलं मला आता. लोक म्हणून तर कोणी धुरत नाही. आणि आता बी या वर्षी हो कोणाला घेऊ बी देत नाही मी. बापरे, म्हणजे तुम्ही म्हणजे तयारी तसं वाटते नाही? घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. घ्यायचं म्हणजे घेतोच मी. काहून नाही? आता माझं वावर नाही स्वतःचं, तर मग मला काही ना काही लागत नाही का? मग आता दुसरं कोणतं करावं? मग आता कोणाचं करता? हाय हे बरं आहे आता पद्धतशीर, कसं लाईनमध्ये काम आहे आपलं. शांताराम पाणी देते, सगळं पद्धतशीर होऊन राहिलं. हो, ते आहे म्हणा, पण तरी म्हणलं 2 दिवस थांबा खट टाकायचं. म्हणजे कसं आता हराशी गिराशी होईन ना, येईन ना गुरुजी भेटायले. आता येतीलच एखाद्या दिवशी, येतीलच म्हणा वावर झालं का काम नसन तसं. सांगतो मी त्याला बरोबर काय आहे. काही वांधा नाही. पाय मग लवकर आपल्या खताचं 2 दिवसात दे मग लावून मिळ. हो बस आता मायचं टाकून देतो एवढं आता हे. नंतर मग तुमचं घेऊन जाईन मी. 2 दिवस थांबा फक्त काय. नेऊन टाकेन मग. चालेल येऊ का मग आता मी? चालेल येतो. आता ते पेपराचं बा केलं डबल सुरू. आता काय करतं मग काय त्यानं बंद केली होती एजन्सी, आता डबल सुरू केली. चक्कीचं सुरू केला आता. नेत जाय म्हणलं आता दयन. तेच तर म्हणलं बा, काय तुम्ही कोण म्हणलं असे करून राहिले. केला आता सुरू ते नाही का चक्की की सगळं ओके. बरं झालं मग. मी आता परगवून आणलं होतं बा 50 किलो देऊन एका दमानं. आता केलं मी सगळं सुरू. हो, कसं मला डोकंच काम नाही करे माया. चालेल येतो मी जरा शांतारामला भेटून येतो. त्याला म्हणतो बा पाहिजे यावर्षी जर आपल्याला वावर भेटलं तर बा पाणी की नेहमीसारखं देतो बा. कसं भेटून घेतलं म्हणजे बरं राहते. कोण की आता टाईम झाला, गुरुजी बहुतेक भेटायला येऊ शकते मध्ये. 1 एप्रिलपर्यंत असते आपली लिमिट. चला मग येतो शांतारामला भेटून. म्हणजे कसं टापटीप पण लावेल असलं म्हणजे वावर करायला मोकळं. चला येतो मग मी. का गुरुजी काय हिंडून राहिले मला इकडे तिकडे? काय पेपर आहे का? काय पोट्टे नाही आले वाटते? अरे बाबा काय नाकी आहेत ना आमच्या मागं. एक झालं की आता हे बा पोट्टे परीक्षेचा टाइम आला कांद्याला गेले तर काय करता? कोणी नगरले कोणी पुण्याले नाही बा. त्याला म्हणलं बा घरच्याले पोट्टे नेऊ नका रे बा, थांबा जराशे. 30 तारखेलो काय राहिले थांबत नाहीत ना. पहिली दुसरी वेळेला नेलेच त्यानं. आता मोठं कठीणच काम आहे नाही का? हो नाही ना, गोरगंटा दिसते तुमच्या मागे एक 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 एक. जाऊ दे आता काही विचारू नका आम्हाला. एक तर आता ते वावराचं हराशीचं ते आलं ना जवळ. 1 एप्रिलला आपलं कसं वावर मोकळं करून द्यायला शाळेचं कधी बुड्याला सांगितलं होतं मी तसं. आता त्याला एकटाच करून देतो. कराबा मोकळे हराशी करणार लोक. त्याला कसं बी करून आता 11-12 तारखेला हराशी करून मोकळे करावं लागते मला. बाबा आली का हराशी? मान 32 वर्ष गेले का? बाबा किती तारखेला आहे मग? त्याच्यासाठी आता कधी बुड्याला भेट घेतो. म्हणलं बा वावरात काही तुमच्या पराठ्या असेल तर लवकर नेऊन घ्या. वावरा मोकळं करून द्या. त्याच्यानंतर मग कसं आपले शाळा व्यवस्थापन समितीची आपली मारुतरावला फोन करतो. सभा बोलवून आता कसं कोणत्या तारखेला आपल्याला ठेवायची बा हराशी येते क्लिअर करून टाकतो. कसं हो काय आता मारते कांद्याच्या मागा आता त्याला ते येते का नाही काय सांगा? त्याला फोन केला मारतीले. ते म्हणजे कांदा काढणार माझ्या नाही होत. मी आलो बा कसा टाइम काढ, तेवढी आपली सभा घेणार ठराव घेणार लवकरात लवकर वावर हराशी करणार. असं हो का? या मग कंदील बुड्याला भेटून काय म्हणते काय नाही तर. हो या वर्षी तेच घेते वाटते नाही का? मला वाटतं कोणी घेईन म्हणून. आता कोणी घेऊ आता आपल्याला काय आपल्याला कसं दवंडी द्यावं लागते. हराशी करणं आहे नियमानुसार आणि पैसे चलान भरणं आहे शासनाच्या खात्यात. म्हणून कसं आपलं काम आपण करावं. हो ते तर आहेच म्हणा. पण पिकलं काढलं या कंदील बुड्यानं. हो भयानक वेगळं बा. हरभरा काढला, गहू काढला, त्यानंतर पहिल्याच्या खरीपमध्ये कापूस भयानक काढला त्यानं. आणि 2 एकराला सोयाबीन मस्त काढलं. हे बा त्यानं 40 का 35 हजारात केलं वाटते वाटते ना वार. बीजा कमावल्या का यावर्षी पण? कमावे ना आता. मेहनत असला जे मेहनत करून त्याला भेट ना. आपल्याला काय करावं लागते. जाऊ दे चला येऊ का मग लक्ष्मणराव? चला येतो मी भेटू द्यायला. पहा मग आता. लक्ष्मणराव काय म्हणे म्हणलं गुरुजी? ते काय वावराचं काय आहे म्हणलं? ते काय प्रकरण काय आहे म्हणलं? काही नाही, ते शाळेचं वावर आहे 4 एकर. कोणातरी दिलं असं समजा शाळेला भेट जुन्या काळात. तर त्याची कसं दरवर्षी हराशी असते. मग हराशी ती ज्यानं वावर घेतलं समजा ते वर्षभर वाहते. मग समजा रब्बीचं पीक खरीपचं पीक 2 पिकं काढते तर अजून मग एप्रिल महिन्यात डबल हराशी असं असते ते. असं आहे का ते? असं कोणा कधीला म्हणजे केलं वाटते रे त्याची तर गेलं चाललं बरं भेटायला म्हणून म्हणलं. ना बाबा 2 वर्ष चालतेच तेच करू राहिला. मग काय तर सणान पिकं काढते दुसऱ्याला करू देत नाही का? हो बीजा बाबा लय जीवट बुडा आहे वादी.
असं हो का? किती 4 एकर वाटते नाही? हो काय मग बाकी अजून कोणी करत नाही का गावात ते? बाबा भांडणाला तिथे मग कोणाला वावर करू येत नाही ते. मग मागं 1 वर्ष 1 लाख रुपये दिले ना, पण कोणाला वावर नाही करू दिले त्यानं. मग काय तर, मागच्या वर्षी कमीच सुटलं म्हणा. पण ते त्याच्या टक्करला कोणी उभाच नाही राहतले का. हो बाकी लय मानलं बा त्याले. लय खतरनाक आहे रे बुडा मग नाही हो का? बरं चला बा मग आता आपल्याला झाला ड्युटीवर नाही का? चला धाब्यावर. हो, करा गाडी सुरू करू चला. 2 कप चहा मांडतो म्हणलं गंधीला बजायला. हो लवकर मांड म्हणलं. हो हो मांडतो मांडतो. काय लिहिस आता? अरे हे बा मी आताच घेऊन आलो ना चहा, काहीच गरज नव्हती मध्ये. हो पण काय आता तुम्ही का नाही भलीच जबरदस्ती करता. बरं करू दे बा करू दे. बरं करे शांता ना म्हणलं एक विचारायचं होतं का तुला आज? सांगा ना काय म्हणतं, सांगा ना काय आता विषय काय आता? अरे काही नाही, आता कसं आपलं ती शाळेचं वावर आहे की 4 एकर. हो आपण आता 2-3 वर्ष झाले करू राहिलो. हो आता कसं आहे पाणी गिनी तुझ्याच वावरातलं असते हिरीचं. तर म्हणलं या वर्षी असा कसा आपला विचार आहे करायचा. म्हणजे कसं कोणी तर काही करणार नाही आहे शक्यतोवर. तर म्हणलं पाहिजे बा या वर्षी जरा सहकार्य करतो मग. सांगा आता मी रोखलं तुम्हाला काही आजलो का पाण्यासाठी? आपल्या इरीला भरपूर पाणी आहे, तुम्ही मोटर बसवता, पाईप लावता, पाणी देता, काही म्हणणं नाही आपलं. द्या ना बा काही विषय नाही, काही काही अडचण नाही. तरी बी कसं आपण कसं 2 पोते गहू तुले हो देऊन टाकतो. म्हणजे कसं असते आता तो इतकं गव्हाले पाणी दिलं, हरभऱ्याला पाणी दिलं, पराठीच्या वक्ती काम पडलं होतं. सोयाबीनच्या वक्ती एखादी तळण बसते. म्हणून म्हणलं 2 पोते आपलं कसं बी तुले गव्हाले तेवढीच माहिती जराशी मदत होऊन जाते मग. त्याचं काही नाही, शेवटी तुमची इच्छा. द्या वाटला तर द्या, नाही दिला तरी चालते, काही असं विषय नाही आहे. हो बाकी काही अजून अडचण नाही, बाकी काहीच अडचण नाही मग. हो बस आता चहा घेतो निघतो मग घराकडे. हो ते कसं गुरुजी 1 तारखेला म्हणे, हो 1 तारखेला वावर मोकळं करून द्या बा. हो तर आता ते कसं येतील एका दिवशी, तर मग भस्कन मग कसं तुले म्हणून घेतलं आधीच पाण्याचं. हो म्हणजे मग माणूस हराशीत बोलते. असं असं म्हणजे यावर्षी 100% घेताच वाटते तुम्ही नाही ते वावर? नाही वावर तर करायचंच आपल्याला. हे का आता खताचं सांगितलं म्या हो देवीदासली म्हणलं नेऊन टाकू वावरात. हो काय आहे आपल्याला करायचंच आहे ना ते. नाही, आपली काही अडचण येणार नाही तुम्हाला, बिंदास पाणी देऊन देऊ. हो काही वांधा नाही. आता तू एक क्लिअर झालं. हो म्हणजे कसं आता हराशी बोलायला मोकळा माणूस. हो येले का कोण येते सामने आता. करतो तर खरी मीच. तुमच्या कॉम्पिटिशनला कोण आहे हो? कोणाशी शाळा करायची मग काय आता कोण टिकलं तुमच्या बरोबर? तेच म्हणलं तसंच एखादं वावरच घेतो म्हणा मी, पण तरी बी हे वावर नाही सोडत मी. हो हे कोणाच्या बापाला घेऊ देत नाही मी आता. हो ना ते तर आहेच म्हणा आता. बरोबर ठीक आहे, आणू ना लवकर. चहा झाला असेल तर जा लागते मला वावरात. मशीन हे ते लय तालाय मामांग. आण लवकर. हो आले 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 आले. बाबा जगन खरे कधीला पाहिजे घर त्याला लस टकाटक केलं रे. पाय बरं बाबा मस्त गाडीन गिडीन बापा मावलं जाईल का? दे मला आवाज दे बरं. हाय का पाय विचार बरं. बाबा सर आले म्हणजे कोण रे बाबा? कोण आहे म्हणलं? गुरुजी आहे म्हणलं. गुरुजी सर आले, सर भेटायले आबाजीले. घरी आहेत का? गुरुजी आहेत वाटते. नाही या ना बाबा आतमध्ये बसा. हो आहे तर घरीच आहेत. चला चला. नाही राहू द्या, त्याला आवाज देऊन द्या. 2 मिनिटं बोलायचं आहे फक्त. काम होतं महत्वाचा. आबाजीला म्हणा बाहेर या म्हणा लवकर. नाही ना बाबा ते म्हणे तर गुरुजीला आतमध्ये आणा म्हणे. मग काय चहा घ्या. कुठं आता तुम्ही येत असता ना आमच्या बाबा गरीबाच्या घरी. या पाणी गिरी घ्या, चहा घ्या या. बरं ठीक आहे बा. चला मग चला. हो चला चला. आता बरं झालं चहा पाणी झालं. हो कसं आहे तुम्ही येत असता ना आपल्या घरी. हो काय म्हणते सहज झाले होते का? काही विशेष काम होतं? कायचं विशेष तुम्हाला ते आता वावराचं मी सांगत नव्हतं खाली करून घ्या म्हणून. काही पराठ्या तुराट्या वावरात राहिलं असेल तर घेऊन या म्हणलं, मोकळं करा ते. 9 तारीख आली ना, मला लवकर 2-3 दिवस हराशी मारणं आहे. म्हणून म्हणलं तुम्हाला सांगायला आलो. वावरात झालं का नाही बरी कामं? काहीच नाही ना, वावर तर मोकळं केलं म्या. 1 तारखेला सरे पाईप हे ते बेंड गिंड सगळं घरी आणलं म्या. काही इंधन नाही, काही नाही. तुम्ही म्हणसाल त्या दिवशी हराशी करा, काही आपला विषय नाही बा. मग आता काही टेन्शन नाही राहिलं नाही का? हराशी करायला आम्ही मोकळं नाही का? आता कसं समिती सभा बोलावतो आणि पटकन मग लावून देतो ते हराशीचं. काय म्हणजे मागे यावर्षी मग पीक गिक चांगलं झालं मग? बरं झालं. तुला सांगता येते का वा नाही का? हो ना डोळ्यात येतं लोकांच्या मग. हो ना गुरुजी काही असं त्याला सांगायचं. नाही काही नाही बा, गुंजाईच नाही ना. शेती म्हणलं का नाही काही उरत नाही गुरुजी, सांगतो तुम्हाला. हो तुमच्यासारखं नाही ना पगाराचं बा, काय तारीख पगाराला. हो हे बा म्हणलं कापसातनी आपल्याला भोंड बसली. हो काय ते आता बोंड आली. हो कापूस काही झाला नाही. काय 5-6 क्विंटल झाला 2 एकरात. आणि सोयाबीन बी सर पाण्यानं खाल्लं. सोयाबीनमध्ये काय 5-6 पोती सोयाबीन झालं. नंतर आता हरभरा पेरला होता. काय लेखाचं हरभऱ्यातही ताल नाही बसला, पाणी कमी पडलं. हरभऱ्यातही चाट बसली मले. 4-5 पोती हरभरा झाला 2 एकरात. आणि आता हे गहू मागचा गहू होता. काय त्याला पाणी कमी पडलं. कसं आहे झाला बा 10 पोती गहू. असं आहे आता काहीतरी मजुरी भाग निघाला. 35,000 रुपये तर आपले हेच गेले ते हराशीत. आणि बाकी खर्च वजा जाता कसं आहे 0 बजेटमध्येच आहे, काही विषय नाही. आता किती खोटं बोला नाही का? 20-25 पोती गहू दिसू राहिला म्हणले. काय हरभरा असं वाटतं काही पोती 10-15 पावर 40 पोतीची थप्पी दिसू राहिली मागं म्हणले. हो ना ते आहे म्हणा. पण काय हरभरा गहू तर बराच दिसून राहिला. घरात तर थप्पीच लागेला तुमच्या. अरे बाबा ते का? अरे ते आपला नाही, हे गहू का आपला आहे का सगळा? अरे बाबा मुशिरानं ठेवला, त्याच्या घरी जागा नाही. कसं आहे 20 पोती त्याचंच आहे. आपलं काय आहे? आपलं काही नाही. 10-12 पोती आपलं गहू आहे, 10 पोती आणि 5-6 पोती हरभरा आहे आपलं. बाकी सगळं मुशिरामचं आहे ते. इथं मारतीन ठेवला, मला ठेव बा इथं जागा नाही तर. असं आहे ते. खरंच बरं आहे बा नाही का? बरं ठीक आहे जाऊ द्या, जे असेल ते काही विषय नाही. फक्त मग यावर्षी मग हराशी बोलायची का? कसं काय करू राहिले काय? मग काही जास्त पिकलं नाही म्हणता, काय घेत ना वाटे मग? आता काय करता, काहीतरी पोटापाण्याला पाहिजे ना. हो आपल्या गरीबाजवळ काय आहे? चक्कीच्या भरोश्यावर होते का? लोक बिलं देत नाही, काही नाही. पेपराचं बी तुम्हाला तर माहितीच आहे आता पेपराचं. काहीतरी पाहिजे तेवढं. आता बा आता लोकांनी जर करू दिलं तर करतो हराशीत, नाही करू दिलं तर राहिलं बा, काय करता?
असं म्हणते का जा नाही का हो बुडाच करते 100%. बरं बरं पाहा तुमच्या हिशोबानं. हो आता कोण करते काय करते आता आपण दवंडी देऊ समजा. त्या दिवशी या मग. हो चला येऊ का मग आता काही विषय नाही राहिला तुमचा. नाही काही विषय नाही राहिला. बरं मी काय म्हणतो गुरुजी काही दवंडी द्यायची गरज आहेच का समजा द्यास लागते का. जाऊ द्या तिकडे आता कसं कोणी तर काही करणार नाही आमच्या गावातनी. हो कॉम्पिटिशनमध्ये कोणी नाही आहे कारण की काही उरत नाही पिकत नाही त्या वावरात नाही. तसं नसते आम्हाला दवंडी हे ते नियमानं करायच लागते ते असं असते ना तसं नसते ना. हो का नाही तर मग कसं 5,000 वाढून दिले असते मी 40,000 ती करून टाकलं असतं 10,000 रुपये एकरान 4 एक. काय यायला त्याला सांगत बसता केलं बा मला कधी बुड्यानं जाऊ दे तिकडे. कोणाची काही नाराजी असं अडचण असेल तर सांगा म्हणा मी त्याची नागी दाबतो मला कोणी जर विरोध करत असेल तर. नाही तसं नसते ते तसं नसते आपल्याला ते नियमानं घ्यास लागते ना. नाही ना हे बा मारुती अध्यक्ष आहे शाळा व्यवस्थापनचा मी त्याला म्हणतो ना त्याचा बुडा आपला जिगर दोस्त आहे. कोण अडचण आणणार नाही बाकीचं कोण अडचण आणते सांगा. सरपंच काही म्हणत नाही देवी असले मी म्हणतो. शांतारामले म्हणतो मग कोण अडचण आणते तुम्हाला. नाही तसं नसते आबाजी ते हराशी करायच लागते आम्हाला. कसं ते नियमानं काय लागते ते पेपरला द्यावं लागते. मग काय ते सगळं बरोबर करावं लागते आम्हाला. आता तू म्हणता बा आपण बरं पाहा तुमची इच्छा शेवटी. हो नाही तर मग आपण 40 दिले असते वावर करून घेतलं असता कामोकामी लागलो असतो. तसं नाही करता ते तुम्ही हराशीला या 2 दिवसात हराशी ठेवतो मी. तुमचं आता मोकळं झालं वावर एवढा तर मी निश्चित पकडतो मी माय कामी लागतो. चला येतो मग. बाबा 10 वाजता राजा डायरीची भाकर खा लवकर येता राजा. काय कसं हो तुमचं बरं हो लवकर आणता डायरी भाकर. अरे काय आलतो ना मी निघालोच होतो पण मामा आले योगा घरी. हो काय जराशे गावात फिरले ते कंदीला बजेल ते वावर गिवरा सांगितलं हराशीच्या मोकळे करा म्हणून. तर आले घरी चहा पाणी घेतलं जरा टाइम लागला मला. काही विषय नाही आता करून घे नाही गिरी चल तिकडे झाडाखाली बसून घेऊ. हो ते काय म्हणजे हराशीचं काय असं असं ते वावर झालं वाटते आता नाही. हो झाले वाटते तारीख झाली त्याची. आता 2-3 दिवसात ते बहुतेक हाय वाटते हराशी असं समजते. आता काय मारतील विचारपूस करून ठरवू म्हणे. काय पाय नाही यावर्षी घे ना करून वावरते. पण ताल बसला पाहिजे रा लाईनी पट्टीला साहित्य बघ काय आपलं कधी बुडा सुद्धा ते करायच्या बघ त्याच्यापुढे आपला ठाक लागते का. 5 बोलायला काय हरकत आहे. दरवर्षी काय त्यानं का ठेका घेतला गेला का ना काही बी तेच करते. मला वाटते ना का पण आता काय आता पाहू आता काय होते काय नाही तर करतो मी विचार त्याच्यावर. हो पाहतो काही ना काहीतरी यावर्षी ताकद लावायचा विचार आहे माया. हो ना ला ताकद ला मी हो ना तू काय टेन्शन घेऊ राहिला. हो काही टेन्शन घेऊ नको यावर्षी ताकद लावस तू. चल आता जेवण करून घेऊ पहिले चल शांतारामच्या वावर. बाबा देवदास भाऊ चांगलाच रट्टा सुरू दिसते. आता आपल्याला काही टाल्यावाल्याला काही ठेवतं का नाही खत का देवदास भाऊ का तुम्हीच नेता का खत बावा. आम्हाला टाल्यावाल्याला काही कामं ठेवता का नाही म्हणलं. आता तुम्ही नागरड्यावर ट्रॅक्टर सुरू आहे मग आता लोक येते माझ्याकडे तर मग कसं 1-2 असते बा अड्डा टाल्या चाल द्या मग. आता हे याचं कनील बुड्याचं टाका लागते आता मला उद्या किंवा परवा. हो ते आता हराशीच्या ना मी आला थांबा जराशे नाही तर त्याचे आता शाळेच्या वावरातही टाक नाही मला. अजून वावराची हराशी नाही काही नाही जसं काय त्याला भेटलंच का वावर लस बाबा म्हणजे आतापासून एवढा तवरला ते तवरला. अरे म्हणे कोणाला करूच देत नाही म्हणे मी वावर मिस करून राहिलो म्हणे यावर्षी. मग काय बिंदास खट टाक म्हणे आपलं आहेत म्हणे घेऊन जाय म्हणे 4-5 टाल्या. मग काय तर कोणाला करूच देत नाही म्हणे ते. बाबा बुडाच राजा म्हणजे जसं लय स्वतः लय ठसन गाजून राहिला ते. त्याला वाटतं जसं वावर मी घेतलं गेलं हराशीनं. पाहतो आता यावर्षी जरा त्याला झटका द्या लागणार गड्या. अरे बाबा दयन नाही दिलं तर मला त्या दिवशी त्यानं कलून पाठवलं होत नाही म्हणे माझ्यानं कोणाची इथून आणा म्हणे. हो आता आलं जरासा लाईनवर म्हणा. पण ते वावर करतोच म्हणे बा असं म्हणे मला आता खत आता टाकायचं त्यानं म्हटलं मला. नाही यावर्षी बा झुमरलेस करू द्यायचं वावर आपल्याला कोण की बा झुमरले वावर नाही. आणि त्याची इच्छा बी आहे 2 वर्ष झाले ते आता कसं मागं करून राहिला. यावर्षी मी त्याला कसं सपोर्टच करणार आहो. हो यावर्षी त्या कंदील बुड्याला आपल्याला भेटू द्यायचं नाही. आता ते पाबा आता काय ते कसं चढाओढ करते कसं चिडचिड करते ते. मी मिस करतो करते. पाहिजे बघ काय जे म्हणतो पाबा नाही करे ना चिडचिड 2 वर्ष ऐकलं बघा दरवर्षी काय तेच करण का. हो आम्हाला करायला लागतं एखाद्या वर्षी काय त्याला ठेका घेतला का अशा त्याला एखादा वावर पचवत आहे ते. आता काय उत्पन्न चांगलं निघून राहिलं म्हणून कसं त्याच्यातून हात काढायचा काही विचार नाही. यावर्षी का भयानक उत्पन्न काढलं त्यानं. माहिती आहे ना मला उत्पन्न आता बेस्ट आल्या होतं राहणाले मग गहू हरभरा कापूस सोयाबीन चांगलं सरळ काढलं त्यानं. यावर्षी पाहतो का तुम्ही. हो यावर्षी जरा ताकद लावायचा विचार आहे. फक्त पाण्याचा प्रश्न आहे त्या वावराला नाही का. हो पाण्याचा तर आहेच म्हणा पण शांताराम देत असते ना त्याला. हो मग काय त्याच्या भरोश्यावर तर त्यानं पिकं काढले. मग काय म्हणायचं तुला का दुश्मन आहे का शांताराम. शांताराम आपल्याला काय नाही म्हणते शांताराम देते आपल्याला. हो फक्त तरी एक विचारायला लागत नाही का. एक विचारून घे आंब्याखाली बसून आहे ते. म्हशीकीची आहे वाटते. हो जाय तिथं जेवण करा आणि तिथं विचारून घे दिले म्हणा बा हराशीत जर वावर भेटलं तर मग पाणी देसान का. बोला का ते विचारायला लागत नाही तर मग फेल का बाय पाणी जर नाही दिलं तर मग काय फायदा. ते काय तर पाणी नाही त्या वावराला बरोबर पुरेपूर. हो त्या वावरात विहीर किंवा बोरवेल करायला लावा लागते गुरुजीला आता. मग काय त्याशिवाय काही पुरत नाही. हो ते नंतर पाहिजे ती बोरवेलचं पण सध्या बी आता काय अडचण आहे का माया इरवून देऊ शकतो मी त्याला जरासं दूर पडते. पाहा मग लावा ताकद यावर्षी. दिवस नका कंदील बुडायला लागले वावर. लावा जरासा प्रयत्न करा का दरवर्षी काय त्याने ठेका घेतला का. पाहतो मी जरा शांतारामचा सल्ला घेतो काय पुरते नाही पुरत. ठीक आहे मग चला येतो मग. अरे का जरासा उशीर आला ना तू. बुडा तर सकाळी झाला होता मला विचाराले म्हणे पाणी देसान का म्हणे बा हराशीत जर वावर भेटलं तर. 2 वर्ष झाले तुम्ही देता म्हणे म्हणून माझ्या पीक निघते म्हणे गहू देतो म्हणे तुम्हाला 2-3 पोते. तर आता तू म्हणून राहिला तेच विषय काढला तो. बाबा म्हणजे हराशी व्हायच्या आधी फिल्डिंग लवरे गेला तुमच्या सगळे असं काय म्हणे गहू देतो म्हणे पाणी गिरी मला द्या.
बाबा सकाळी चालतं ते, सकाळी झालं बाबा म्हणे असा तसा देजो बाबा पाणी, तो अचानक माफिक निघून राहिलं. मला ठीक आहे देतो म्हणलं. पण काय आलं का मला नाही वाटत बा तुला करू देईन म्हणून ते. हो ताकद लावते पण ते, हो पैशाला मागपुढे बात नाही देतही. हो पण मग आता ते तुमच्याच भरोशावर आहे का नाही. तुम्ही जर त्याला पाणी नाही दिलं तर मग तुम्ही झुंबरच्या जवळच्या का त्याच्या जवळच्या सांगा तुम्ही. माय कसं आहे मी दोघांच्या जवळचं पण आता त्याला मी आधी हो म्हटलं ना. हो तरी तुले नाही म्हणत मी. हो तुले नाही म्हणत नाही, तुले वाटत तुही मोटर टाक घेऊन जा पाणी. पण हराशीत नाही आता ते वावर भेटते कोणाला याच्यावर आहे ना. लाईने पाठी सहकार्य करू राहिले भले. मग काय तर या वर्षी वावर आपल्याला घ्यायचं म्हणजे घ्यायचं, कधी बुड्याच्या हातात लागू द्यायचं नाही. लावा ना मग ताकद. मी हे बा माझा सपोर्टच आहे तुम्हाला. हो पाणी लागलं तर मी तर तुम्हाला देतो. त्याला नाही म्हणत तुले नाही म्हणत. हो फक्त तू जोरात ताकद लाव. हो बिलकुल टेन्शन घेऊच नको. हो मी तोच मागा झालं ना. मग मी याच्या मागा आता. हो या वर्षी कंदीलबुडा कसा वावर घेते तर पाहतोच मी आता. हो लय झालं त्यात आता. मला तेच वाटते एकाच माणसाची इकडे जर 2-2, 3-3 वर्ष जर वावर राहिला तर मग अशाला तर कसं दुसऱ्याला करू द्यायचा नाही ते काही दिवसानं. मग तसं होतेच ना ते. मामाजी म्हणेच ना मला हे काय एकच एक माणूस म्हणले का बदला लागते म्हणे, पण आपल्याला बदलता येते म्हणे. यावर्षी मग बदलूनच टाकू बाबू ना. हो तुम्ही करा जरा सपोर्ट. आता काही आहे हराची काही आहे मग काय म्हणतात 2 दिवसात म्हणे आता मारतीला फोन करून सांगतो म्हणे मामाजी म्हणे. बरोबर होऊ द्या ना मग. दवंडी देतेच असते. दवंडी दिली की मग हो बिलकुल हे बा 100% त्यानं किती नाही 35-40 मध्ये घेते ते. 60 ताकद लावतो. 60च्या वर जात नाही ते. गेला त्याला का 70 जाऊ दे. काऊन की बा पीक त्यानं 3 लाखाचं काढलं जवळपास. मग काय तर 1 लाख गेला त्याला पण मागणं घटू आता. हो ना फक्त पाणी देता मला. 2 पिकं काढले त्याला सारखं करतो मी सगळं. हो लाईन पाठीमध्ये ट्रॅक्टर फुकटच देतो म्हणजे डागरटीला हे ते. बस मग काही हरकत नाही. झालं मग हे बा तू ताकद लाव, आम्ही हसतो मग. हो ठीक आहे मग. पाहिजे आहे उदळ दिलं तर 1 एकरच्या जवळपास आणलं त्यानं कवर करत. हो जायचंही काम नाही काहीच नाही. हो लेखाची पाणी नाही मागत कोणता चाही नाही मागत. हो आमच्या कामं करू द्या म्हणते. हो पाय ना आता 1 एकराचा कांदा कापून गिपून आणून ठेवला. हो चालूच आहे कट्टे आणणं. तसंच आहे ना. आयडिया घ्यायला लागते मग. नाही तर पाय बघ किती सताव येते. पाणी आणा हे आणा ते आणा धमका आणा. आता कशी लागते सुती. काय झालं म्हणलं ती चित्र आहे बरं ती. हो ना आपण कसं आहे शिवलालचं कसं आहे पण लेखाचा हार मानत नाही. पण कोणते काम असो करतेच लेखाचा. हो नाही तर एखादा असा कोमात गेला असता आतापर्यंत. काय आहे आपण आलो म्हणून हो विषय बदलला आहे ना नाही का. हो नाही तर दुसराच विषय असेल बरं यायचा. बरं हे जाऊ दे. ते हराशीचं काय म्हणतं काही पुरते का ते वावर यावर्षी काही उरलं का तुले. उरलं असेल तर कर, नाही तर मग जाऊ दे सोड पिच्च्या. पुरते ना. वही सांगाली ना पाहिजे तू हिशोब जर पकडला ना तर पुरलं मला यावर्षी आपल्या हराशीतलं वावर. मग आता 4 एकरात म्या पहिले बरसातीतनी 2 एकर कापूस आणि 2 एकर सोयाबीन. हो तर 15 क्विंटल कापूस झाला आपल्याला. 7,500 गेला 1,12,000चा. नंतर आपलं सोयाबीन गेलं. हो 4,000 रुपयानंच गेलं म्हणा. तर 16 क्विंटल झालं. 64,000 ते आले. 1,75,000 रुपये बरसातचं पीक आलं मला. असं म्हणजे समजा 35,000 तर हे दिली होती नाही का मगता बाकीचा खर्च आला असणार मग. हो ना आपल्याला खर्च तर येतेच ना रे बा. तर तरी पकडणं आपला गहू काढला हरभरा काढला. मग काय तर हरभरा आपण 2 एकर आणि गहू 2 एकर 24 पोते आपल्याला समजा गहू झाला. 24 पोते पकडणं तू 2,500 पकडला तरी 60,000चा गहू झाला. आणि हरभरा झाला आपल्याला 12 पोते. ते बी 60,000चा म्हणजे 1,20,000 रुपये आपल्याला रब्बीचे पिकाचे आले. हे खर्च पकडला का सगळा तरी आपल्याला वर्षाचं पीक पुरं उरलं ना. हो 1.5-2 2 लाख रुपये आपल्याला उरले यावर्षी. मग त्याला का लय पुरते बे करून टाकणं. मग पाण्याची झंझट नाही. शांताराम फुकटच देते वाटते. तरी म्हणलं मी त्याला गहू घेऊ देईन म्हणलं. कायला घेते ते म्हणा लागते. जाय तिकडे म्हणजे हँडल करून ठेवले लोक. तर आता बाकीचं तर कोणी कॉम्पिटिशनमध्ये नाही गड्या. हो यावर्षी तर मी 30,000च मागतो ते. तसंच कर जरा नाटक. हो काही पुरलं नाही म्हणा असं तर सांगायचं. गुरुजीला तेच सांगत ना घाटा कंपनी आहे म्हणलं. काहीच नाही सर पाणी नाही पुरत आणि काहीच नाही म्हणलं वावराले. असं तसं गेलं म्या म्हणलं. हो पाहू ना आता काय होते. आता बहुतेक आता मारतीला म्हणतो जरा पाहिजे मला सपोर्ट करतो म्हणा मला. मारुती अध्यक्षच आहे ना त्याला सांगून ठेवतो मी. कंदीला शिवाय कोणाला देऊ नको म्हणतो. हो जरासं त्याची जराशी बाजू मान म्हणतो चांगली. बस तेवढंच मग बाकी काही नाही. गुरुजीला मी कव्हर केलं तसं. पाहू मग आता काय होते तर उद्या दवंडी देतो म्हणे बा. असं काय मीटिंग घेतो म्हणे आज मारती कुठे गेला तर. आता काय मारतील फोन आलता वाटते गुरुजीचा. हो जर उद्या म्हणे मीटिंग आहे म्हणे सकाळी जाईन म्हणे मी. हो तर उद्या त्याची मीटिंग आहे मग ते दवंडी देणार आहे. हो का बरोबर ठीक आहे म्हणलं पाहिजे येतो म्हणलं हराशीला. हो जरासं कसं बयाच बोलतो जरासा शब्द 1-2 म्हणजे कसं आले बा लोक असं तसं. बरं ठीक आहे मग. हो चालेल येऊ का मग घरून मी आता. हो चालेल निघतो मग. चल ना तर मी येतो घरी. मला काही थांबायचं काम नाही आता. हो आता काय रोजानं थोडीच येतं. हो चल मग. लक्ष्मण भाऊ आलो बघ काय म्हणते छोट्या. हो जरा त्याचा असा विचार झाला. तुमच्या गावात शाळेचं वावर आहे म्हणते ते मग काय त्याची हराशी गिराशी आहे म्हणते. जर यायनं घेतलं तर का जरा सपोर्टही होत होता यायले. येते तर तुमच्या संग येणं जाणं आहे. वावरातलं वावर होऊन जाते. बाबा कर ना मग. मी का नाही म्हणलं तुले. बोल ना हराशी ती तू. आता हे बा 1-2 दिवसात हराशी आहे. हो आज सकाळी तर भेटलेच गुरुजी. तुला माहिती आहे काय प्रकरण आहे. मग कर विचार तू अजून. 100% तू घेऊनच घे. पण ते काय तुम्ही म्हणे ते कधी लावायचे घेऊन देत नाही म्हणते राव कोणाले. मग कुठं भांडण करता बा. म्हणजे काय 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 भांडणं म्हणजे कसे काय होणार आहे. तू बोल ना मला तापरीनं. मी मापरीनं बोलतो. भांडणं करायचं काय काम आहे तिथं. मग आपण बाबा ताकद लावतो यावेळेस त्या कंदील बुडाला भेटूच द्यायचं नाही. दरवर्षी 3 वर्ष झालं का तेच करून राहिला. हो असं तशाला म्हणजे त्यालाच नाही बुद्धी राहिला ते. आपण ते कसं पुढं अंगावर नाही आला पाहिजे म्हणून बा तू काय घेतो परगावचा माणूस. काही गरज आहे का तुले.
परगावचा म्हणजे मी कुठचा असं म्हणा, परगावचा म्हणजे मी त्या गावातला नाही का आता, मग भाड्यानं राहत नाही का तू? मग हे बा तू यावर्षी ताकद लाव, हो, मी तुला लागन तर बा कमी जास्त पडलं तर मी देतो पैसे तुले. पण यावर्षी त्याच्या हातातून काढायचं आहे आपल्या वावरती, हो, कंदिलेच्या. तसं म्हणता नाही का? मग पाहा लागेल मग हराशिंदी नाही का काही हे पाहा लागेल मग. अध्यक्ष आपलाच माणसाचा साडू आहे ना, मग काय तर अलबदी साडू मारत राहा आपला अध्यक्ष आहे ना शाळेचा. मग त्याला म्हणतो मी यावर्षी जरासं आलू पोंगेला सपोर्ट कर म्हणतो. यावर्षी बिलकुल 100% वावर यायलाच भेटलं पाहिजे. हो पण वावर टिकते का नाही म्हणलं, चांगला आहे वावर लक्षण तू. पिकते म्हणजे मी सांगतो ना 2-2.5 लाख 3 लाखाचं पीक काढलं त्यानं, मग कधी बुड्यानं पीक गी चांगलं निघते, तुम्हाला पुरते ते खा प्याले गहू होते का कापूस येते काही ना काही निघत राहते ना. मग काय करा तुम्ही, आपण धाब्याचे होते आणि कसं आपलं 4 एकर होऊन जाते. बरं पाहा लागेल मग आता बापूले म्हणून राहिले मी करा म्हणून, पण पाणी गिनी आहे का नाही वावराले, पाणी हिरगिर आहे का मग? होईल का ते पाण्याचा प्रॉब्लेम आहे जरा. शांतरा भाऊच्या वावरातून आणत असते ते पाणी, काही समजा गवा गिवाल तिकडूनच घेतलं त्यानं. हे बा तरी आपल्याला काही टेन्शन नाही, वावरातून पाणी देईन मी. हो आपलं वावर काही लय दूर नाही, त्याच्यापेक्षा जरा एक वावर पळाल 4 पाईप शिल्लक लागले काचे. पाण्याचं काही टेन्शन नाही, मी देतो पाणी. ना मग एवढा सपोर्ट असल्यावर मग काय मग हे बा लक्ष्मण भाऊ तुम्ही काय करा, यायले कमी जास्त पैसे पडले तर देऊन टाक जा, आलू पोंगेला वावर करू द्या आता. 100% माझ्याकडे लागले ते. हराशी बोलायला मी येतो तिथं, काही वांधा नाही आता. फक्त आता त्याचं ते दवंडी होऊ द्या आणि आपण करून टाकू ते. आपल्याला आपल्या पोटापुरतं मग आपलं त्या चिकणी डोंग्याचं आहे 1.5 एकर 2 एकर वावर, आणि आपलं इथे बी आपलं ते ट्रॅक्टरचे पैसे दे, माय आता मजुरीचे पैसे दे, काय बसला ते वावर खरं करू दे बाबा, त्याला ते करते तर नाही ना. कसं आहे ट्रॅक्टर आपल्याला फुकटच भेटून राहिलं. पाण्या गिऱ्याचा प्रश्न शांतरा भाऊ पाणी देते, मग आपल्याला अडचणच काय आहे. फक्त जराशी मेहनत कर ना, एक पेरून दिलं का नाही झालं आपलं काम. मग काय तर मग ते कधी मोठा करते म्हणजे आपल्याला काय बोलता येते घराशी. कायच करा आता पाय बा, मग ता म्हणा तुला करायचं असेल तर कर. फक्त म्हणलं किती रुपये लागेल, समजा किती रुपये पाहिजे किती म्हणलं. मागच्या वर्षी 35,000 रुपये गेले त्याचे, तर असं पकडलं 50,000 पकडून घे जर ताकद लागली त्यानं तर. 50,000 एक द्यावं लागते, बाकी काय. बाकी तर मग 2 पिकं निघतील आपले, कापूसही निघते 2 एकर सोयाबीन पेरू, पुढे हरभरा गहू काही ना काही दुसरं. बरं मग उरेल ना, पण उरत असेल तर कर, नाही तर मग राहू दे. मी सांगतो ना 1-1.5 लाख रुपये वर्षभरात काढतो मी त्याच्यात. मग काय तर मग सगळं आपला सपोर्ट आहे सगळ्याचा. बरं ठीक आहे मग कर मग आता. हो काही हरकत नाही. हो काही दवंडी होते पाहू द्या मग, आणि नंतर मग आपण हरायचे चालले जाऊ. आता परवा दिवशी हराशी आहे ते. हो उद्या मिटिंग आहे द्यायची, उद्या ते दवंडी देऊन क्लिअर करणार आहे. पाहू मग काय होते.